शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, फॉस्टर डेव्हलपमेंट इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सन्माननीय श्री मै सर, फॉस्टर डेव्हलपमेंट BEd सेक्शनचे सन्माननीय प्राचार्य आणि उपप्राचार्य मॅडम, मै सरांची सर्व आदरणीय टीम, समोर बसलेले विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि आज येथे आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व श्रीमंत पालकांना सप्रेम नमस्कार. आता पालकांना प्रश्न पडला असेल की हा माणूस श्रीमंत कसं काय म्हणतोय आपल्याला. तर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राहता, तुमची मुलं फॉस्टर डेव्हलपमेंट इंग्लिश स्कूलमध्ये शिकतायत म्हणून काही मी तुम्हाला श्रीमंत म्हणणार नाही. त्याचं कारण वेगळं आहे. तर जेव्हा आम्ही शाळेत जात होतो त्यावेळेस 5वीच्या वर्गात गेल्यावर आम्हाला इंग्लिश हा विषय शिकवायला सुरुवात झाली आणि इंग्लिशची आम्हाला प्रचंड भीती वाटायची. आणि त्यात आमच्या इंग्लिशच्या सरांनी एकदा सांगितलं की आता इथून पुढे रोज असेंब्ली झाल्यावर प्रत्येकाने स्टेजवर जाऊन इंग्लिशमधून एक सुविचार, गुड थॉट सांगायचा. आधीच इंग्लिशची भीती आणि त्यात परत इंग्लिशमधून थॉट सांगायचा, तेही स्टेजवर जाऊन. मग आम्ही इंग्लिशमधले छोटे छोटे सुविचार जे सोपे आणि लक्षात राहतील, पटकन पाठ होतील असे शोधायला सुरुवात केली आणि आम्हाला सापडले काही. जसं की टीट फॉर टॅट, व्हेरी गुड, जशास तसे. हेल्थ इज व्हेरी नाईस, ऑल इज व्हेरी गुड, मुलं शार्प आहेत सर तुमची. नाऊ ऑर नेव्हर, व्हेरी नाईस, आता नाही तर कधीच नाही. आणि अशा प्रकारे असाच एक सर्वांचा खूप आवडता सुविचार होता छोटा, जो दर आठवड्यात रिपीट व्हायचा. तो होता टाइम इज मनी, की वेळेला पैशाने इतकंच महत्व आहे. अनेकदा ऐकून ऐकून तो आमच्या डोक्यात इतका फिट्ट बसला की वेळेला पैशाने इतकंच महत्व आहे. पण जेव्हा शाळेतून बाहेर पडलो, आजच्या स्पर्धेच्या युगात आलो, तेव्हा कळलं की आता तो सुविचार चुकीचा आहे. नाऊ टाइम इज नॉट मनी, रादर टाइम इज मच मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. आता वेळेला पैशांपेक्षाही जास्त महत्व आहे. पैसा खूप जणांकडे आहे आजकाल, पण वेळच नाही कोणाकडे. आणि तरीही वेळात वेळ काढून आज काही मोजके पालक इथे त्यांच्या मुलांच्या शाळेतल्या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी आलेले आहेत. आपण मुलं तर रोज शाळेत येतो, शिक्षकांचं तर कामच आहे शाळेत येणं, पण त्यांच्या रोजच्या राटगाडग्यातून वेळ काढून ते इथं आलेले आहेत. पैशांपेक्षाही अमूल्य असणारा वेळ आज तुम्ही तुमच्या लेकरांसाठी खर्च करत आहात, म्हणून इथं उपस्थित असलेले आजचे पालक खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत असं मला म्हणायचं. आणि त्यासाठी तुमचं सगळ्यांचं विशेष अभिनंदन. तर आज आपण इथे सगळेजण एकत्र येऊन शिवजयंती साजरी करत आहोत. दरवर्षी साजरी करतो, पण मग दरवर्षी शिवजयंती साजरी करण्याचं प्रयोजन काय? कशासाठी साजरी करायची दरवर्षी शिवजयंती? तर जसं जेव्हा तुमच्या एक्झाम असतात, आता 10वीच्या मुलींच्या एक्झाम आल्यात जवळ, तर तुमचे सर, तुमचे मॅडम तुम्हाला सांगत असतील की घरी गेल्यावर संपूर्ण सिलेबसचं एकदा व्यवस्थित रिव्हिजन करा, म्हणजे उद्या होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्याप्रमाणे आयुष्य सतत आपली परीक्षा घेत असतं आणि आयुष्याच्या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांना, त्या अडचणींवर मात करण्यासाठी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवचरित्राचं, त्यांच्या कर्तृत्वाचं रिव्हिजन आपण करत असतो. आणि दरवर्षी शिवाजी महाराजांच्या आयुष्याचं हे रिव्हिजन काहीतरी नवीन मेसेज आपल्याला देत असतं. तो मेसेज जर का आपल्याला कळाला, आपल्या दैनंदिन आयुष्यात आत्मसात करता आला, तर तेच शिवजयंती साजरी करण्याचं खरं प्रयोजन आहे. तर बघूया आजच्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्याचं, त्यांच्या कर्तृत्वाचं, त्यांच्या पराक्रमाचं हे रिव्हिजन आपल्याला काय मेसेज देते. तर सर्वात अगोदर तर मला हे सांगायचं आहे की अतिशय नेटका कार्यक्रम शिवजयंतीचा इथं आयोजित केलेला आहे. खूप छान. काही मुलांनी अतिशय फ्लुएंट भाषणं केली, त्यांच्या शिक्षकांनी कदाचित त्यांना लिहून दिली असेल, घरच्यांनी घरी गेल्यावर प्रॅक्टिस केली असेल, म्हणून ती मुलं इतक्या आत्मविश्वासाने इथं बोलू शकली. काही मुलींनी अतिशय सुंदर गायन केलं. थोडासा ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम झाला, पण मला तुम्हाला सांगायचं की तुमचा आवाज इतका गोड आणि सुरेल आहे की कसल्याही बॅकग्राऊंड म्युझिकची गरजच नाहीये तुम्हाला. खूप छान गाणं म्हटलंय तुम्ही. आणि ज्या मुलीचा आवाज पोवाडा म्हणली, इतका पहाडी आणि धारदार आवाज होता त्या मुलीचा. या मुलांना, माझ्या पालकांना विनंती आहे की यांना जवळपास कुठे काही शास्त्रीय संगीताचे वगैरे क्लासेस असतील तर तुम्ही लावा. ही मुलं खूप पुढे जातील. त्यांना हे स्टेज या शाळेनं उपलब्ध करून दिलं आहे. काही मुलं मावळ्याच्या वेशात आलेला आहे, एक मुलगा शिवछत्रपतींच्या वेशात आलेला आहे ना. तर घरी त्यांच्या असलेल्या आऊसाहेबांनी सकाळीच उठून घरची सगळी कामं आवरून त्यांना तयार करून इथं पाठवलं असेल.
म्हणून ते इतके रुबाबदार दिसत आहेत आज. तर घरी असलेले त्यांच्या मातोश्रींचंही विशेष कौतुक आणि आभार. कारण शिवराय जे घडले तर शिवरायांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या मातोश्रींचाच खूप मोठा रोल होता. जेव्हा बाल शिवाजीराजांना घेऊन जिजाऊ पुण्याच्या बरड जहागिरीत आल्या, 6-7 वर्षांचे असतील शिवबाराजी यांचे एवढेच, पुन्हा उद्ध्वस्त झालेलं होतं, तेव्हा शिवरायांचं शिक्षण सुरू करण्यासाठी जिजाऊंना अक्षरशः शिक्षक शोधून शोधून आणावे लागले. मग शिवरायांना धर्मशास्त्राचं शिक्षण देण्यासाठी कोकणातून आलेले जनार्दन पंत हनुमंती असतील, त्यांना राज्यशास्त्राचं राज्यकारभाचं प्रशिक्षण देण्यासाठी आलेले सोनपंत ढबीर असतील, त्यांना घोडेस्वारीचे शिक्षण देण्यासाठी थेट बंगळूर आलेले सिद्धी हिलाल असतील, त्यांना तलवारबाजी शिकवण्यासाठी कार्य आलेले कान्होजी बाबा जेदे, दांडपट्टा शिकवण्यासाठी आलेले फिरंगोजी नरसाळा, अशा अनेक शिक्षकांच्या देखरेखीखाली जिजाऊंच्या नजरेसमोर त्यांचं शिक्षण सुरू झालं. आता आजच्या घरोघरच्या आधुनिक जिजाऊंचं सुदैव हे आहे की त्यांना त्यावेळेतल्या जिजाऊंसारखं शिक्षक शोधण्याचं काम नाही. अतिशय तज्ज्ञ प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध आहेत. आणि मी म्हणजे तुमच्या समोर आलो म्हणून नाही, मी आज पहिल्यांदाच या शाळेत आलो, पण जसं मी गेटच्या आतमध्ये एंट्री केली तर ह्या शाळेतलं एकंदरीत वातावरण, इथली शिस्त आणि ज्या पद्धतीनं इथली मुलं सगळं प्रेझेंट करतायत त्यानुसार इथले शिक्षक अतिशय अत्युच्च दर्जाचे असले पाहिजेत याच्याविषयी मला तीळ मात्र शंका. आणि म्हणून आजच्या सगळ्या जिजाऊ एवढे सुदैवी आहेत की शिक्षक आपल्याला उपलब्ध आहेत. बरं, मग जिजाऊंनी तेव्हा स्वतः शिकवली का शिवाजीराजांना घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा? नाही, त्यांनी फक्त शिवबांचं प्रशिक्षण कसं काय चाललंय यासाठी त्या शिक्षकांच्या सतत संपर्कात राहिले. आजच्या आधुनिक जिजाऊंनी सुद्धा मुलांना घरी गणित शिकवावं, विज्ञान शिकवावं, इंग्रजी शिकवावी किंवा इतर विषय शिकवावेत असं अजिबात अपेक्षित नाही. त्यांनी फक्त आपल्या मुलाचा, आपल्या मुलीचा अभ्यास कसा चाललाय यासाठी त्यांच्या शाळेच्या शिक्षकांच्या सतत संपर्कात असणं मात्र गरजेचं आहे. जसं जिजाऊ संपर्कात होत्या, फक्त मुलांना आपण शाळेत ऍडमिशन करून दिलं आणि आपली जबाबदारी संपली असं म्हणून चालणार नाही. आज जर घराघरात बाल शिवाजी घडवायचे असतील, डॉक्टर आंबेडकर घडवायचे असतील, अब्दुल कलाम घडवायचे असतील, तर पालकांनी सुद्धा शाळेतील शिक्षकांच्या बरोबरीनं प्रयत्न केला पाहिजे. आणि मी जसं नेहमी सांगतो की या मुलांमध्ये इतकी प्रचंड क्षमता आहे, त्यातली काही प्रातिनिधिक उदाहरणं आपण इथं स्टेजवर बघितली तर या मुलांचं डोकं, त्यांचा मेंदू म्हणजे एखाद्या बँकेच्या लॉकर सारखा आहे. जसं बँकेत लॉकर असतं त्याची एक चावी आपल्याकडे असते आणि एक असते बँकेच्या मॅनेजरकडे. मॅनेजरने एकट्याने चावी लावली तरी लॉकर उघडत नाही, किंवा आपण जाऊन एकट्याने लावली तरी उघडत नाही. जेव्हा मॅनेजर आणि आपण सोबत चावी लावू तेव्हा ती लॉकर उघडतं. त्याप्रमाणे ह्या मुलांच्या मेंदूच्या लॉकरची एक चावी त्यांच्या शिक्षकाकडे आहे आणि दुसरी चावी आपण पालकांकडे. शिक्षकाने एकट्याने चावी लावली तरी उघडणार नाही ते लॉकर मेंदूचं, पालकांनी लावली एकट्याने तरी उघडणार नाही. जेव्हा शिक्षक आणि पालक सोबत मिळून चावी लावतील तेव्हा ते लॉकर उघडेल. आणि एकदा का ते लॉकर उघडलं तर त्याच्यात इतकी संपत्ती आहे की तुम्हाला आणि तुमच्या लेकरांना आयुष्यभर ती पुरवून उरेल. आणि म्हणून आपण शिक्षकांच्या संपर्कात असणं अतिशय गरजेचं आहे. तुमचे संदीप गायकवाड सर आमचे मित्र आहेत, श्रीमती बागडे मॅडम आमच्या नातेवाईक आहेत, त्याच्यामुळे मला सतत अधूनमधून त्यांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती तुमच्या शाळेमध्ये काय ॲक्टिव्हिटीज चालल्या ते दिसत असतं सर. मध्यंतरी मला वाटतं पालकांनाही बोलावलं होतं काही दिवसांपूर्वी आणि काहीतरी ॲक्टिव्हिटीज झाल्या मला त्यांच्या दिसलं स्टेटसवर. काय स्पोर्ट्स डे, अच्छा मुलांचा स्पोर्ट्स डे, अच्छा पालकांचाही स्पोर्ट्स डे, बरं. मग आता तुम्ही आपल्याला देशाला पालक आपल्याला देशाला ऑलिम्पिकमध्ये काही गोल्ड मेडल मिळवून देणार आहेत का? त्याच्यासाठी तुमच्या क्रीडा स्पर्धा घेतल्या का? तर नाही. मला वाटतं त्या निमित्ताने पालकांचा आणि शाळेचा संपर्क यावा, शिक्षकांचा आणि पालकांचा संवाद व्हावा, त्यांचं इंटरॅक्शन व्हावं, कोऑर्डिनेशन वाढावं, हा त्यामागचा हेतू असला पाहिजे. म्हणजे शाळेने एक पाऊल पुढे टाकलंय, आता आपल्यालाही एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे, म्हणजे हे मुलं घडतील ना. आणि त्याचसाठी शाळेतल्या प्रत्येक पॅरेंट्स मीटिंगला आपण हजर राहिलं पाहिजे. मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की मुलांचा जो काही व्यक्तिमत्व विकास होतो, त्यांचं जे काही कॅरेक्टर घडतं ते वयाच्या 16व्या वर्षापर्यंत घडतं, म्हणजे साधारणतः 9वी-10वी पर्यंत. आणि त्यामुळेच हे वय महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रत्येक पॅरेंट्स मीटिंगला जेव्हा याल तेव्हा तुमच्या मुलाच्या वर्ग शिक्षकांना त्याला किती मार्क पडले, तो अभ्यासात कसा आहे हे तर विचाराच, हरकत नाही. पण त्याही अगोदर हे विचारा
की माझी मुलगी, माझा मुलगा त्याच्या वर्गमित्रांसोबत, मैत्रिणींसोबत कसा वागतो, शिक्षकांसोबत कसा बोलतो, उद्धटपणे उत्तर तर देत नाही ना. कारण तुम्हाला सांगतो, आपली मुलगं काही मोठे अधिकारी वगैरे नाही झाली तरी चालतील, फक्त ते सुस्वभावी आणि सुसंस्कृत नागरिक जरी झाले आणि उद्या भविष्यात दुर्दैवाने त्यांना काही अडचण आली तर त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे त्यांना मदत करणारे 10 लोक उभे राहतील. आणि म्हणून हे सुसंस्कृत नागरिक आजच्या जिजाऊंनी घडवणं अतिशय गरजेचं आहे. कारण जिजाऊंनी शिवबा त्या संवेदना दिल्या. हे आत्ता एका भाषणात मुलांनी सांगितलं की त्यांना संवेदना होत्या, प्रजेचा त्रास त्यांना दिसत होता आणि त्यामुळेच शिवरायांच्या नेतृत्वाखाली अखंड भारतभर धावणाऱ्या मराठी फौजांनी कधीही कोणत्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघितलं नाही की एखाद्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावला नाही. का? कारण हे जिजाऊंचे संस्कार होते. शिवरायांच्या संवेदना किती होत्या याचं सर्वात महत्वाचं उदाहरण आणि सर्वात उल्लेखनीय म्हणजे तुमच्या इतिहासाच्या पुस्तकात, तुमच्या अभ्यासक्रमात असलेला पुरंदरचा तह ना. शिवरायांचं स्वराज्य मिटवण्यासाठी, नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने दिलेर खान आणि मिर्झा जयसिंग यांना 50,000 फौजेनिशी महाराष्ट्रात धाडलं ना. खूप मोठमोठ्या तोफा, घोडे, हत्ती असा प्रचंड फौजफाटा घेऊन ते स्वराज्यात दाखल झाले आणि सर्वात अगोदर त्यांनी जेजुरी जवळ असलेल्या पुरंदर या किल्ल्याला वेढा टाकला. आणि त्यावेळी पुरंदरचा किल्लेदार होता मुरारबाजी आणि पुरंदरच्या किल्ल्यात मुरारबाजी सोबत होते अवघे 500 मावळे. दिलेर खानाला वाटलं की 4 दिवसात हा किल्ला आपण जिंकून घेऊ. त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी तोफा आणल्या आणि किल्ल्यावर मारा सुरू केला. किल्ल्यावर असलेले मुरारबाजी आणि 500 मावळे सुद्धा आता गड लढवायचा या इरीला पेटले आणि तटबंदीचा आसरा घेऊन खाली दगड, धोंडे, भाले, धनुष्यबाणाचा मारा करून मोगली फौजांना चेरीस आणू लागले. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, पण गड काही पडला नाही. आणि मग मिर्झाने त्याची कपट नीतीची चाल केली. त्यांनी मोगली फौजांना सांगितलं की आजूबाजूच्या गावात सुटा, लुटालूट करा, जाळपोळ करा. मोगली फौजा आजूबाजूच्या गावात शिरल्या, जाळपोळ, लुटालूट सुरू झाली. ज्यांनी विरोध केला त्यांना दोरीने बांधून घोड्यांसकट फरफटत फरफटत मोगलांच्या तळावर आणण्यात आलं. ह्या गोष्टी जेव्हा शिवाजीराजांना समजल्या तर तेव्हा त्या संवेदनशील मानाच्या राजाच्या काळजाचं पाणी पाणी झालं. त्यांनी मिर्झाला निरोप पाठवला की प्रजेची ही हेळसांड थांबवा, काय पाहिजे असेल तर सांगा. मिर्झाने निरोप दिला, संपूर्ण शरणागती पाहिजे. आणि शरणागती कशी घ्यायची तर त्याची अट मिर्झाने टाकली की तुमच्या कमरेची तलवार बाजूला ठेवून कोणत्याही हत्याराविना रुमालात हात बांधून इथे पुरंदरच्या पायथ्याशी माझ्या तंबूत यायचं. ही अट म्हणजे होता अपमान, घोर अपमान. पण आपल्या फौजेची, आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांची हेळसांड थांबवण्यासाठी राजांनी हा अपमान सहन केला आणि त्या अवस्थेत ते मिर्झाच्या तंबूत गेले. ज्या राजाची जयंती आज आपण साजरी करत आहोत, ज्यांचं नाव घेतलं की आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात, त्या राजाने जीव घेणा अपमान सहन केला. कशासाठी? तर त्यांच्या रयतेसाठी. मग आज शिवजयंती साजरी करत असताना आपण सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनाला विचारायला पाहिजे की आपण, आपले आईवडील जरी आपल्याला मोठ्या आवाजात बोलले तर किती अपमानाने तडफड होते आपली. आपण रुसून बसतो, आपण जेवण करत नाही, ब्लॅकमेल करतो त्यांना आणि शेवटी त्यांना शरणागती घ्यायला लावतो. मग आपण कोण कुठले राजे आहोत? आपल्या आईवडिलांनी रागवलं म्हणजे आपला शिवाजीराजांपेक्षाही मोठा अपमान झाला असेल का? मग ते घेऊन घेऊ शकले आणि आपण नाही घेऊन घेऊ शकत का? शाळेत तुमच्या शिक्षकांनी शिक्षा केली की आपण त्यांच्याकडे असं घुरटपणे पाहतो, बोलत नाही त्यांना. ते दुसऱ्या दिवशी शाळेत आले की गुड मॉर्निंग करत नाही, फक्त फॉर्मॅलिटी म्हणून उभे राहतो फक्त. मग आपल्या मित्रांसमोर एवढा मोठा इन्सल्ट होतो का? शिवाजीराजांपेक्षाही जास्त. मग कशासाठी शिवजयंती साजरी करतोय आपण? काय मेसेज घ्यायचा आपल्या शिवजयंतीतून? तर आज ही शिवजयंती साजरी केल्यानंतर यापैकी एक जरी मुलगा मुलगी घरी जाऊन तिच्या आईवडिलांना म्हणाली की आता इथून पुढे तुम्ही आम्हाला रागवले तरी आम्ही तुमच्यावर रुसणार नाही, कारण तुम्ही आमचे आईवडील आहात, हे आजच्या शिवजयंतीतून आम्ही शिकलो आहोत. तर मला वाटेल हे सार्थक झालं आजच्या शिवजयंतीचं. तुम्ही तुमच्या शिक्षकांना जर म्हणाले की सर मॅडम तुम्ही आम्हाला शिक्षा केली ना तरी आम्ही तुमच्यावर नाराज नाही होणार, उद्या सकाळी परत आम्ही तुम्हाला हसूनच गुड मॉर्निंग करू. तुमच्या सरांचे, तुमच्या मॅडमचे डोळे पाणावतात की नाही बघा तुम्ही उद्या.
आणि हीच प्रेरणा, हीच शिकवण आपल्याला शिवाजीराजांच्या चरित्रातून घ्यायची आहे. तर त्या अवस्थेत अपमान सहन करत शिवाजीराजे मिर्झा राजाच्या तंबूत गेले, पुरंदरच्या पायथ्याशी. आणि मिर्झा राजाने सांगितलं की मला 23 किल्ले द्या, तरच माझ्या फौजा तुमच्या प्रजेची हेळसांड थांबवतील. आणि महाराज तयार झाले. जगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं होतं. जेव्हा आदिलशाहीवर आक्रमण झालं, गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीवर आक्रमण झालं, तेव्हा त्यांनी किल्ले बंदिस्त करून प्रजा वाऱ्यावर सोडली लुटमार होऊ देण्यासाठी. पण आपल्या प्रजेची हेळसांड होऊ नये म्हणून अनेक मावळ्यांनी रक्त सांडून जिंकलेले तब्बल 23 किल्ले शिवाजीराजे आपल्या सगळ्या ताब्यातून त्या मुघलांना द्यायला तयार झाले. हे जगाच्या इतिहासात फक्त ह्याच राजाने केलेलं आहे, बाकी कोणीच नाही. दिलेर खानाला जेव्हा हे कळलं की आता शिवाजीराजे या पुरंदर सहित 23 किल्ले देणार आहेत, त्याने तेव्हा पुरंदरवरचा अटॅक आणखी तीव्र केला. कशासाठी? तर त्याला औरंगजेबाला हे दाखवायचं होतं की हा पुरंदर शिवाजीने दिला नाही, मी तो जिंकून घेतला. आणि गडावरचे मुरारबाजी आणि मावळे हट्टाला पेटले की जोपर्यंत राजे तहाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करत नाहीत तोपर्यंत गड द्यायचा नाही. दिलेर खानाने पायथ्याशी आणखी मोठ्या तोफा मागवल्या, प्रचंड तोफांचा मारा सुरू केला आणि त्यामुळे पुरंदरचा एक बुरुज ढासळला. नदीला पूर आल्यावर एखाद्या बाजूच्या घरात ज्याप्रमाणे पाणी शिरतं त्याप्रमाणे प्रचंड मोगली फौजा पुरंदरात शिरल्या. पण अजूनही पुरंदरवर असलेल्या एका छोट्या टेकडीवर एक छोटा किल्ला होता, त्याला बाले किल्ला म्हणतात. तो बाले किल्ला मुरारबाजी आणि ते 500 मावळे लढवत राहिले. दिलेर खान त्या बाले किल्ल्याच्या जवळजवळ येऊ लागला. मुरारबाजीला कळालं की एकदा बाले किल्ल्याच्या दरवाजाजवळ ही फौज पोहोचली तर किल्ला तोडून आत येईल. तेव्हा मुरारबाजीने आपणच किल्ल्यातून बाहेर जाऊन त्या फौजेचा तिथे जाऊन मुकाबला करण्याचं ठरवलं. दोन्ही हातात 2 दांडपट्टे घेऊन मुरारबाजी बाहेर पडला. दांडपट्टा नावाचं एक हत्यार असतं, जशी तलवार असते तशी. तर आपलं कमरेला जो पट्टा बांधतो आपण तसाच दांडपट्टा असतो, पण लोखंडाचा, आणि त्याच्या दोन्ही साईडला तलवारीसारखी धार असते. आपल्या हाईटपेक्षाही मोठा, जवळपास 5 ते 6 फुटांचा दांडपट्टा. आणि एखाद्या शत्रूने आपल्यावर तलवारीचा वार केला तर त्याच्या हातासमोर आपण ढाल जरी लावली तरी आपला बचाव होतो. पण शत्रू जर का दांडपट्ट्याने वार करत असेल तर त्याच्यासमोर ढाल लावूनही समोरच्याचा बचाव होत नाही, कारण दांडपट्टा हवेत साप सळसळतो त्याप्रमाणे सळसळत येतो. कोणत्या बाजूने दांडपट्ट्याचा वार होईल यात सांगता येत नाही. आणि त्या काळी महाराष्ट्रात अतिशय निष्णात पट्टेकरी होते. पट्टेकरी म्हणजे दांडपट्टा चालवणारे सैनिक. आणि मुरारबाजी तर दोन्ही हातात दांडपट्टा घेऊन चालवणारा सैनिक होता. दांडपट्टा फिरवणारा सैनिक इतका तरबेज असावा लागतो, इतकी प्रॅक्टिस त्याला असावी लागते, कारण की दांडपट्टा त्याच्या स्वतःच्याच अंगाला लागण्याची जास्त शक्यता असते. आणि अनेक वर्षांपासून सर इतिहासकारांची मागणी होती की आपल्या राज्याचं एक राज्यशस्त्र म्हणजे स्टेट वेपन डिक्लेअर करावं. जसं की आपलं म्हणजे आपल्या एक बर्ड आहे, स्टेट बर्ड है ना, कोणता आहे? माळढोक आहे आपला. जसं की आपला नॅशनल बर्ड कोणता आहे? पिकॉक. तसा आपला स्टेट बर्ड आहे राज्य पक्षी माळढोक. तसा आपला नॅशनल ॲनिमल कोणता आहे? टायगर. तसा आपला स्टेट ॲनिमल आहे, त्याला शेकरू म्हणतो आपण, जी खारुताई असते स्क्विरल, तो बिग स्क्विरल असतो, मोठ्या आकाराचा शेकरू, तो आपला राज्य प्राणी आहे. जसं आपलं नॅशनल अँथम आहे जनगण मन, तसं आपलं स्टेट सॉन्ग कोणतं आहे? गरजा महाराष्ट्र माझा, हे आता स्टेट सॉन्ग म्हणून डिक्लेअर झालंय. त्याप्रमाणे म्हणजे मला अतिशय सांगताना आनंद होतोय की अनेक इतिहासकारांच्या पाठपुराव्यामुळे आजच्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी 2024ला राज्य शासन या दांडपट्ट्याला राज्यशस्त्र स्टेट वेपन म्हणून डिक्लेअर करणार आहे. कारण दांडपट्टा चालवण्याची कला फक्त 12 मावळातल्याच लोकांना अवगत होती. आणि त्यातला एक चकोट पट्टेकरी होता मुरारबाजी. त्याचे सैनिक सांगायचे की मुरारबाजी जेव्हा 2 हातात घेऊन दांडपट्टा घेऊन बाहेर पडला तर तो सैनिक राहत नाही, तो साक्षात काळभैरव होतो. काळभैरव म्हणजे महादेवाचा एक अवतार ज्याने सगळीकडे प्रलय केला. तसा दोन्ही हातात दांडपट्टा घेणारा मुरारबाजी म्हणजे सगळ्यांचा प्रलय करणार. मुरारबाजी किल्ल्यातून बाहेर पडला, त्याच्या पाठीशी 300 मावळे बाहेर पडले आणि बाले किल्ल्याकडे येणाऱ्या मुघलांच्या फौजेवर झेपावले. त्यांचा तडाखा इतका जबरदस्त होता की त्या 5000 मुघलांच्या फौजेला माघार घ्यावी लागली. आणि दोन्ही हातांनी दांडपट्टा फिरवणारा मुरारबाजी म्हणजे साक्षात काळभैरव दिसत होता. त्याच्या तडाख्यात येणारे अनेक मुघल सैनिक पालपोचळ्यासारखे उडून जात होते. आणि ते बघताना घोड्यावर बसलेला दिलेर खान भारावून गेला. त्याला वाटलं किती वीर शिपाई आहे हा. दिलेर खान ओरडला, अरे तू कैसा सुरमा सिपाही खुदाने पैदा किया. म्हणजे एवढा सुरमा शिपाई तर एखादा खुदाच पैदा करू शकतो. तो म्हणला, तू कैसा सुरमा सिपाही खुदा ने पैदा किया, तो हमारे फौज में आजा, तुझे मालामाल कर देंगे. आमच्या फौजेत ये म्हणे.
लढता लढता त्याच्याकडे बघत मुरारबाजी ओरडला, अरे हा शिवाजी राजांचा इमानी चाकर आहे आणि आज तुझाच जीव घेतो की काय, असे म्हणून पट्टा फिरवीत मुरारबाजी दिलेर खानाच्या दिशेने झेपावला. वाटेत येणारे हशम आडवे तिडवे लोळवू लागला. तेवढ्यात दिलेर खानाने एक बाण घेतला आणि मुरारबाजीच्या दिशेने सोडला. त्या बाणाने बरोबर मुरारबाजीच्या नरडीचाच वेध घेतला आणि मुरारबाजी कोसळला. मुरारबाजी कोसळल्यानंतरही त्यांच्यासोबत लढत असणाऱ्या मावळ्यांनी त्यांचा देह उचलला आणि लढत लढत परत किल्ल्यात नेला. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. दिलेर खानाने अटॅक स्टॉप केला, कारण की किल्ल्याजवळ गेलो तर आतून बाणांचा, अंधारात धनुष्यबाणांचा मारा होईल, म्हणून तो थांबला. राजांना मुरारबाजी पडल्याची खबर पायथ्याशीच असलेल्या तंबूत कळली. राजे कासावीस झाले. ते मिर्झा राजाला म्हणाले की मिर्झा साहेब, आजच्या आज रातोरात तुमचा दस्तऐवज कंप्लीट करा, मी त्याच्यावर सही करतो आणि हा अटॅक थांबवा. मिर्झा राजा तयार झाला. रात्रभर जागून सगळे दस्तऐवज त्या तहाचे, त्या कॉम्प्रोमाइजचे तयार करण्यात आले. सकाळ झाली, थोडंसं काम बाकी होतं. सकाळ झाल्या परत दिलेर खानाने अटॅक केला. मुरारबाजी पडला होता, पण आतमध्ये आणखी एक सैनिक होता, त्याचं नाव होतं रामजी भांगेरा. मुरारबाजी सोबत लढणारे त्यावेळेचे तिथं जातीपातीच्याच भाषेत सांगायचं तर महार, रामोशी, कोळी सैनिक होते, जे सगळे स्वराज्यासाठी लढले. आणि त्यापैकीच एक होता रामजी भांगेरा. तो त्याच्या सैनिकांना म्हणला, मुरारराव पडले म्हणून काय झालं, त्याचा दांडपट्टा हातात घेऊन मी लढणार आहे, माझ्यासोबत कोण येतं ते सांगा. परत 100-200 मावळे तयार झाले आणि दरवाजा उघडून दिलेर खानाकडे झेपावले. तुंब रणकंदन माजलं. तब्बल 2-3 तास ती लढाई चालली, पण रामजी पांगिराने आणि त्या मावळ्याने एकाही मुघल सैनिकाला दरवाजापर्यंत पोहोचू दिलं नाही. शिवरायांनी खाली तहाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी केली. मिर्झा राजा जयसिंगने पांढरा झेंडा फडकवला आणि निरोप पाठवला दिलेर खानाला की लढाई थांबवा, तह झालेला आहे, गड आपल्या ताब्यात आलेला आहे. तेव्हा मुरारबाजीला, त्या सैनिकांना हे माहीत होतं की शिवाजीराजे गड देऊनच टाकणार आहेत, पण तरीही राजांनी सांगितल्याशिवाय, त्यांची स्वाक्षरी झाल्याशिवाय गड द्यायचा नाही, या हट्टाला ते पेटले. आणि मी शिवाजीराजाच्या आधी गड जिंकणार, त्यांनी देण्याच्या आधी जिंकून घेणार, या औरंगजेबाला दाखवण्यासाठी दिलेर खान हट्टाला पेटला. आता एक मुलगा म्हणाला की आपण कोणत्याही परिस्थितीत हार मानायला नको. ह्या मावळ्यांचं उदाहरण तेच आहे. आयुष्यात तुमच्या अनेक अडचणी येणार आहेत. ते मावळे जेव्हा शिवाजीराजांना सांगितलं की आमच्या मावळ्यांना सुखरूप येऊ द्या, तर गड तर जिंकला होता किंवा गड सुपूर्द झाला होता दिलेर खानाला, पण त्याच्याकडे अतिशय तुच्छतेने बघत मुरारबाजीचा देह घेऊन ते सगळे माऊली गड खाली उतरले. तुमच्या आयुष्यात जर काही अडचण आली ना, तर त्या मावळ्यांसारखंच त्या अडचणीकडे तुच्छतेने बघा. तिला म्हणा ती अडचण तू आणखी मोठी होऊ दे, कितीही बिकट परिस्थिती येऊ दे, 2 हातात दांडपट्टा घेतलेल्या सैनिकांसारखं मी तुझ्यावर मात करून माझं ध्येय गाठेन. ते मावळे खाली आले. अनेक जखमी झाले होते. शिवरायांनी त्यांना राजगडाच्या वाटेला लावलं आणि शिवराय अजिंक्य ताराचा ताबा देण्यासाठी साताऱ्याकडे वळले. तर साताऱ्याच्या अलीकडे एक गाव आहे, मोठं शहर सध्या, चाफळ. चाफळच्या बाजूला एक कोरजाई नावाचं गाव आहे. त्या कोरजाईत आल्यावर एका मावळ्याने सांगितलं की राजा, जो रामजी पांगेरा लढला मुरारबाजी पडल्यानंतर, त्या पांगेऱ्याचं हे गाव कोरजाई, आणि गावाबाहेरच्या वस्तीवर त्याचा म्हातारा बाप राहतो, त्याचं नाव होतं मारुती. राजे म्हणाले चला तिकडे. गावाबाहेर असणारे त्या वस्तीवर राजे पोहोचले. राजा आला म्हणून मारुती पांगेरा बावरला. राजाला कुठं बसवावं त्याला कळेना. त्याने घोंगडी टाकली आणि सिंहासनावर बसलेले राजे त्या घोंगडीवर बसले आणि मारुती पांगेऱ्याची झोपडी पावन झाली. पण पांगेरा राजाला म्हणाला, अरे राजा, अरे तुला बोलायची पद्धत होती त्यांच्या जमातीत की कोट गेला की र, कोट म्हणजे किल्ला. त्याला याचं वाईट होतं की किल्ले गेले आपले. महाराज म्हणाले, मारुती बाबा, कोट गेला हरकत नाही, पण छातीचा कोट करून दिलेर खानासारख्या सेनाने पुढे लढणारा मारुती पांगेरा आम्हाला सापडला. आजपासून तो 1000 फौजेचा मनसबदार आणि कन्हेरगडाचा किल्लेदार होईल. म्हणजे एका अस्पृश्य जातीतल्या व्यक्तीला फक्त त्याच्या कर्तबगारीच्या जीवावर शिवाजीराजांनी 1000 फौजेचा मनसबदार केलं आणि कन्हेरगडाचा सर्वोच्च अधिकारी म्हणजे किल्लेदार म्हणून त्याची नेमणूक केली. आज शिवचरित्रातून आपल्याला हा बोध घ्यायचा आहे की शिवरायांनी कधीच जातीभेद, धर्मभेद पाळला नाही. शिवरायांनी अफजल खान मारला, तो मुसलमान होता म्हणून मारला नाही, तर तो स्वराज्याचा शत्रू होता म्हणून मारला. मग शिवरायांनी स्वराज्याचे शत्रू असणारे आणि हिंदू सुद्धा मारले. जावळीचा चंद्रराव मोरे मारला, खंडोजी कोपडे मारला ना.
एका निष्पापबाईच्या लुटणाऱ्या रांजाच्या पाटल्याचा चौरंग केला. ते तर हिंदू होते ना, पण स्वराज्याचे शत्रू होते म्हणून ते मारले. म्हणून शिवाजी महाराज हे काही जातीपाती आणि धर्मभेद मानणारे नव्हते. आज येथे एक मुलगा शिवरायांच्या वेशभूषेत आलेला आहे. त्याचं नाव काय मी ऐकलं होतं? अरहान बेग. आज इतका विलक्षण योगायोग आहे बेटा, मला सांगताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात की मराठी स्वराज्याचा जो पहिला सेनापती होता त्याचं नाव होतं नूरखान बेग. आणि नूरखान बेगचं नाव तरी असलेला आज एक मुलगा शिवरायांचं रूप घेऊन अतिशय रवावाद इथे उभा होता. स्वर्गात असणाऱ्या नूरखान बेगांच्या आत्म्याला अतिशय शांती मिळालेली असेल ना. शिवरायांना घोडेस्वारी शिकवण्यासाठी मी सांगितलं सिद्धी हिलाल आले होते. थेट बंगळुरूहून आले होते सिद्धी हिलाल ना. शिवरायांच्या घोडेशाळीचा प्रमुख होता मोहम्मद सईद, तो अल्पस्थानातून आला होता. आणि अफजल खानाला भेटाव्यास जाताना शिवरायांनी जे 10 अंगरक्षक सोबत नेले त्यामध्ये एक मुसलमान होता सिद्धी इब्राहिम. आणि त्या मुसलमानाने शिवरायांना अफजल खानाच्या तडेख्यातून वाचवण्यासाठी मदत सुद्धा केली. जो घोडेशाळेचा प्रमुख होता शिवरायांच्या अरबस्थानातून आलेला मोहम्मद सईद, त्याला घोड्याची इतकी चांगली पारख होती म्हणून त्यांना महाराजांनी घोडेशाळेचा घोडेबागेचा प्रमुख केला. एकदा महाराज जेव्हा घोडेशाळेमध्ये फेरफटका घेत होते तेव्हा तो मोहम्मद सईद महाराजांना म्हणाला की राजाजी, हमारे फौज में कुछ घोडे ऐबी है. ऐबी म्हणजे अपशकुनी. त्या काळात जे संपूर्ण काळ्या कलरचे घोडे असायचे आणि काळ्या कलरच्या घोड्यांना जर का त्यांच्या खुराजवळ पायाजवळ पांढरा डाग असेल तर त्यांना अपशकुनी समजल्या जायचं. मग त्या घोड्यांना कोणी चारा द्यायचा नाही, त्यांना सोडून दिल्या जायचं. बाहेर चारा मिळाला तर ठीक, नाहीतर ती घोडी तशीच तडफडून मारायची. अपशकुनी घोडे फौजीत नको म्हणून. तर त्या मोहम्मद सईसने तसे घोडे बाजूला काढले आणि महाराजांना म्हणाला, राजाजी हमारी एक अर्जी है कि फौज में कुछ ऐबी घोड़े हैं, वो बेच दिए जाए या उन्हें छोड़ दिए जाए. शिवाजी महाराजांनी एक बार त्या घोड्यांकडे पाहिलं आणि मोहम्मद सईसला म्हणाले, सईस ये घोड़े बनाए किसने? सईस बावरला, घोड़े बनाए किसने मतलब? महाराज म्हणाले, मतलब सईस जैसे कि ये तलवार इंसान ने बनाई, ये किला इंसान ने बनाया, वैसे ये पेड़ पौधे, ये हाथी और ये घोड़े किसने बनाए, इंसान ने या खुदा ने? मोहम्मद सईस म्हणाला, बेशक राजाजी, ये तो खुदा ने बनाए. राजे म्हणाले, तो खुदा की बनाई हुई किसी भी वस्तु को हम ऐबी नहीं मानते सईस. आज शिवजयंतीतून आपल्याला हा बोध घ्यायचा आहे की अंधश्रद्धा आपण पाळायच्या नाही. आज घरी गेल्यावर बरेच हिंदी भाषिक लोक दिसत आहेत, तिथं मुलंही असतील कदाचित. तुमच्या घरी कोणी अपशकुनी म्हणलं कोणाला, आपण म्हणत असतो आज काय माहित सकाळी कोणाचं तोंड पाहिलं, खूप दिवस वाईट चाललाय है ना. कोणी अपशकुन, कोण मनहूस भेटला काय माहिती. इथून घरी गेल्यावर जर का तुम्हाला कोणी तुमच्या घरी म्हणालं कोणी की मनहूस कोणाला म्हणालं तर घरच्यांना सांगा कि छत्रपति शिवाजी महाराज ने कहा है कि खुदा ने बनाई हुई कोई भी चीज मनहूस नहीं होती. आणि हा बोध आजच्या शिवजयंतीतून आपल्याला घ्यायचा आहे. आणि मग शिवरायांसोबत जे मावळे झाले, जे लढले, मोठमोठ्या पदांवर गेले, ते कुणी जन्मजात होते का? नाही, तर साधे भोळे कष्टकरी रांगडे लोक. शिवरायांनी त्यांच्या हातात तलवारी दिला आणि काय आश्चर्य, या साध्या भोळ्या रांगड्या लोकांनी जो असामान्य पराक्रम गाजवला त्या पराक्रमाने जगभरातल्या इतिहासकारांना वेड लावलं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जगाचा इतिहास जर का लिहायला घेतला तर या शिवरायांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम लिहिल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही. आणि मग आपणही त्याच मावळ्यांसारखे सर्वसामान्य लोक आहोत है ना, सर्वसामान्य घरची मुलं आहोत. तेव्हाचे मावळे कुणी धारकरी झाले, कुणी पट्टेकरी झाले, कुणी बरकंदाज झाले, कुणी तिरंदाज झाले, कुणी सरनौबत झाले, कुणी सरनीस झाले, कुणी सरसेनापती झाले. त्याप्रमाणे आजची तुमच्यातली सर्वसामान्यांची मुलंही काही IAS होतील, काही IPS होतील, इंजिनियर होतील, डॉक्टर होतील, तहसीलदार होतील, निदान शिवरायांच्या शिकवणीतून चांगले नागरिक तरी होतील, सुजान नागरिक है ना. आणि जसं स्वराज्याच्या कामी ते लढले तसं आपण आपल्या देशासाठी, आपल्या देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करूया. म्हणजे देशासाठी लढण्यासाठी काही सीमेवर जाऊन लढायचीच गरज नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या परीनेही प्रयत्न करू शकता. हां, जसं की स्वच्छता अभियान सुरू आहे आपलं. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की मी या शाळेत आल्यानंतर बघतोय मी की ज्या काही शासकीय इमारती असतात, शासकीय अनुदानित शाळा असतील सर, जसं की शासकीय वसतिगृह असतील ना, शासकीय बँका असतील, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, त्यांची इतकी वाईट अवस्था असते स्वच्छतेच्या बाबतीत
पण या तुमच्या शासकीय अनुदानित शाळेत जी स्वच्छता आहे ती स्वच्छता बघून त्यासाठी तुम्ही, तुमच्या सफाई कर्मचाऱ्यांनी, तुमच्या शिक्षकांनी आणि सगळ्यात शेवटी तुमच्या मुलांनी तुम्हाला जे सहकार्य केलंय, त्यामुळे तुमच्या सर्वांसाठी मला एकदा टाळ्या वाजवायच्या. खूप छान, अतिशय छान. तर आपण देशभक्ती करतो म्हणजे आपण आपल्या आजूबाजूचा परिसर, आपलं घर, आपली शाळा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केला, ती म्हणजे खूप मोठी देशभक्ती आहे. आणि आता बघा, मी तुमच्या शाळेला स्वच्छ म्हणालो तर सगळ्या मॅडम लोकांना, सरांना एकदम हायसं वाटलं. तसं तुम्ही घरी गेल्यावर तुमचं घर स्वच्छ ठेवता का? शाळा तर ठेवता तुम्ही, व्हेरी गुड. नाहीतर असं नाही ना की घरी गेल्यावर सॉक्स एका कोपऱ्यात, शूज एका कोपऱ्यात, युनिफॉर्म तिसऱ्या कोपऱ्यात, बॅग, स्कूल बॅग चौथ्या कोपऱ्यात, असं होतं का? नाही ना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग जसं आज सगळ्या मॅडम लोकांना हायसं वाटलंय, तसं तुमच्या घरी कोणी पाहुणे आले आणि ते जर का म्हणाले, वा तुमचं घर एकदम छान नीटनेट काय, सगळं जिथले तिथे व्यवस्थित, तर तुमच्या आईला किती आनंद होईल. मग तुमचं घर नीटनेटकं व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आईला मदत करा इथून पुढे. ही पण आजच्या शिवजयंतीची एक शिकवण आहे. आणि नीटनेटकं टापटीप राहायचं म्हणजे काय खूप ब्रँडेड गोष्टी वापरायची गरज नाही. तर आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित स्वच्छ ठेवून नीटनेटक्या पद्धतीने वापरायच्या, म्हणजे आपली पर्सनॅलिटी घडणार आहे, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. हा जो पराक्रम शिवरायांनी केला त्याबद्दल बोलण्याची संधी मला इथं मिळाली, याचा मला आज अतिशय आनंद होतोय. कारण की खूप मेहनत करून तुम्ही सर्वांनी शिवजयंती साजरी करताय. यापूर्वीही मला एकदा कार्यक्रमासाठी बागडे मॅडम यांनी मैन सरांच्या परवानगीने आमंत्रित केलं होतं, पण तेव्हा खूप पाऊस सुरू होता, वाटवडाभर मुसळधार, म्हणून तो कार्यक्रम दुर्दैवाने रद्द करावा लागला. मग आता परत सरांच्याच सूचनेनुसार संदीप गायकवाड सरांचा फोन आला आणि त्यामुळे मला तुमच्या सर्वांशी इथे संवाद साधण्याची संधी मिळाली. मला खूप आनंद होतोय. शिवचरित्राचा आमच्या परीने जमेल तेवढा अभ्यास आम्ही करत असतो आणि मुलांसमोर, श्रोत्यांसमोर मांडत असतो. तर समोर उपस्थित असलेल्या श्रोत्यांचा वयोगट कोणता आहे, त्यांना कशा पद्धतीने समजेल त्या पद्धतीने सांगावं लागतं. नाहीतर ऐतिहासिक घटना ऐतिहासिक स्वरूपात सादर करण्याचा आम्हाला खूप छंद आहे, पण त्या गोष्टी कितपत पचनी पडतात हे सांगता येत नाही. तरीही आजच्या माझ्या या संभाषणाचा समारोप करताना मी एक ऐतिहासिक प्रसंग त्याच भाषेत सांगण्याचा प्रयत्न सर करणार आहे. तुमची परवानगी असेल तर आणखी 5 मिनिट. तर तो प्रसंग आहे अफजल खान वधाचा. तर मी जसं पहिल्यांदा क्लिअर केलं की अफजल खान मारला मुसलमान होता म्हणून मारला का? नाही, तर तो स्वराज्याचा शत्रू होता म्हणून त्याला मारावं लागलं. बरं, हे प्रकरण एवढं मोठं का बरं आहे? सगळे का बरं अफजल खानाचं नाव घेतात? कारण की तो एवढा मोठा सेनानी होता, एवढा शूरवीर होता की त्याने दक्षिणेतला सर्वात मोठा राजा होता एक कस्तुरीरंगन, त्याला असंच शिवाजीराजांसारखं भेटायला बोलवून त्याचा खून केला होता, त्याचं राज्य संपवून टाकलं होतं. त्याने शिवाजीराजांचे मोठे बंधू होते संभाजीराजे, शिवाजीराजांचा मुलगा नाही, शिवाजीराजांच्या मोठ्या भावाचं नाव सुद्धा संभाजीराजे होते. ते एकदा त्या अफजल खानाच्या बरोबर लढत होते, तर त्याने त्यांना कनकगिरी किल्ल्याच्या वेढ्यात सोडलं की तुम्ही पुढे जा, मी लगेच मागून मदत घेऊन येतो. आणि मुद्दाम वेळेवर मदत पोहोचवली नाही आणि शिवाजीराजांचे मोठे भाऊ संभाजीराजांना मृत्यूच्या दाढेत ढकलून दिलं. त्यांनी मृत्यू झाला त्यांचा दुर्दैवी. शिवाजीराजांच्या वडिलांना शहाजीराजांना त्याने बंगळूरमध्ये एकदा अर्ध्या रात्री अटक केली आणि पूर्ण शहरात त्यांची दिंड काढली. आणि खुद्द औरंगजेबाला सुद्धा एकदा त्या अफजल खानाने चांगलाच कचाटीत पकडला होता, पण काही 1000 रुपयांची लाच घेऊन त्याने औरंगजेबाला सोडून दिलं. त्यामुळे त्या अफजल खानाचा दरारा खूप मोठा होता आणि म्हणजे तो आला की आता शिवाजी संपला, अशीच गोष्ट होती. तर तोच एक प्रसंग सादर करून तुमच्या समोर एकदा तुम्हाला कितपत समजतोय ते बघा, मग मी थांबेन. यामध्ये काही डायलॉग्स आहेत शिवाजी महाराजांचे, तर ते शिवकालीन भाषा आहे, त्यामध्ये काही फारसी उर्दू शब्द आहेत, कारण की त्यांचा प्रभाव होता त्या शब्दांचा त्यावेळेस, आणि ते समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर अफजल खान नावाचे वादळ स्वराज्यावर चालून आले. संपूर्ण भारतभरात या अफजल खानाचा दराराच एवढा होता की आता शिवाजी भोसला संपला अशा आशियाची पत्रे इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, मुघल आपापल्या दरबारांना पाठवू लागले. आता स्वराज्य हमखास बुडणार या भीतीने महाराष्ट्रातले अनेक लहान मोठे सरदार अफजल खानास जाऊन मिळाले. पण अजूनही 2 कदीम, पुराणे आणि बळजोर सरदार राजांच्या बाजूने होते. एक म्हणजे दऱ्याखोऱ्यांचा, बेलाग कड्यांचा मोर्चेबंद मुलूक, आणि दुसरा म्हणजे तोंडावर येऊन ठेपलेला 12 मावळात कुणालाही दस्त न होणारा सह्याद्रीचा पावसाळा. अफजल खान कसाही चालून आला तरी त्याच्या फौजेचा तळ प्रतापगडाजवळ वाई येथेच ठाण होणार हे महाराजांनी हेरले.
आणि त्यामुळे जिजाऊंसहित संपूर्ण कुटुंब कबिला राजगडावर ठेवून त्यांनी प्रतापगड जवळ केला. प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीच्या टेंब्यावर महाराजांच्या व अफजल खानाच्या भेटीचा प्रसंग पडला. दोघांनीही प्रत्येकी 10 अंगरक्षक सोबत आणावे असे ठरले. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगड उतरणार होते. एवढ्या मातब्बर गनिमाचा कसा मुकाबला करायचा त्या योजनेची चर्चा करण्यासाठी आपल्या निवडक सवंगड्यांना आदल्या दिवशी सायंकाळी त्यांनी प्रतापगडावर बोलावून घेतले. हिरडस मावळचे बाजी प्रभू देशपांडे, फलटणचे बजाजी निंबाळकर, नेसरीचे प्रतापराव गुजळ, तळबीडचे हंबीरराव मोहिते, कारीचे कान्होजी बाबा जेधे, उमरटचे तानाजीराव मलुसरे असे बाकी मावळे खलबतखान्यात जमा झाले. भवानीच्या भंडाऱ्याची परडी फिरली. प्रत्येकाने त्यातला चिमूटभर भंडारा उचलून आपल्या कपाळी लावला. आता उद्या काय होणार या चिंतेने सर्वांचे चेहरे ग्रासले होते. आपल्या सर्व जान कुर्बान मावळ्यांवर एकवार नजर फिरवून महाराज उभे राहिले आणि त्यांचे धीर गंभीर बोल खलबतखान्याच्या दगडी भिंतींवर आदळू लागले. महाराज बोलतायत, 40,000ची कडवी हत्यारबंद फौज, 70-80 मोठ्या तोफा, 300 लहान तोफा, 60-70 झुलते हत्ती, 1000 उंटांचा काफिला, असा मोठा दाबजोर लवाजमा घेऊन आमचे बंधू संभाजीराजांना मृत्यूच्या दाढेत ढकलणारा, आमच्या आबासाहेबांची विजापुराच्या रस्त्यावर धिंड काढणारा आदिलशाहीचा खान खानान अफजल खान आता आम्हास त्याच्या दरबारात जिंदा या मुर्दा पेश करण्याची कसम खाऊन चालून आला आहे. समय बाका आहे, पण या समयी समस्तांनी एक दिलाने हिंमत बांधली असता कुल फौजेसह खान बुडतोच आहे. फक्त आणि फक्त आम्ही नेमून देतो आहोत ती कामगिरी. अवघे काम देऊन चित्ती धरा, कार्यात कसूर करू नका. मोरपंत, तुमच्या पायदळानिशी तुम्ही पार घाटात किनेश्वराच्या खोऱ्यावर डोळ्यात तेल ठेवून डब्यानं बसा. कान्होजी बाबा, तुमच्या बांधलांचा जमाव आणि बाजी पासलकरांचे कोटबंद धारकरी घेऊन तुम्ही स्वतः खान येतो आहे. त्या वाटेभोवती अंग चोरीनं जागा धरा. बाळाजी आणि हैबतराव, तुमचा हत्यारबंद मावळा खानाच्या पारावरच्या 20,000च्या तळाला घेरून आजच्या रातोरात गर्दाव्यात पेरा. बाबाजी राजे, तुमचा पौलूक वाई जावळीच्या बगलेस खानाच्या फौजेच्या पिछाडीला परतीच्या वाटा रोखण्यासाठी जागता ठेवा. नेताजीराव, तुमचे खुर्चला गोडदळ कोडेसराच्या पठारावर जिन तयार ठेवा. खानाचा वाईट ठाण झालेला चंदावलीच्या कुमकेचा दळ तुम्हास बुडविणे आहे. तानाजीराव मलुसरे, बाजीप्रभू देशपांडे, कृष्णाजी कंक, तुम्ही निवडक चखोट पट्टेकरी संगती घ्या आणि भेटीच्या श्यामेण्याजवळच्या दर्डीला धरून खणलेल्या चरात उतरा. आमच्या इशारतीची वाट पहा. संभाजी कावजी, कोंडाजी आणि येसाजी काका, संभाजी करबर, विसाजी मुरुंबकर, सूर्याजी काकडे, काताजी इंगळे, सिद्धी इब्राहिम, कृष्णाजी गायकवाड आणि जीवा महाला हे 10 धारकरी आमच्या संगतीकडे उतरतील. जगदंबेच्या आशीर्वादाने आम्ही खानास जिवे मारला तर तटमाचीवर इशारतीसाठी तोफांच्या भांड्यांचे 3 बार होतील. कमनशिबाने आम्हास दगा झालाच तर तोफांची 5 भांडी वाजतील. एक आम्ही जातो म्हणून असे दिल टाकू नका. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तू स्त्रींची इच्छा. प्रसंग पडला तर कैक शिवाजीराजे त्यासाठी खर्ची घालावे लागतील. आपल्या गरीब शेतकऱ्यांची उभी पिकं या अश्मांनी घोडदळी तोडवली. उभ्या शिवारातली कंस कापावी तसे हशम कापून काढा. मोठ्या महत् प्रयासाने आम्ही खानास कोयनाखोरीत खेचलाय. आम्ही सलामत वाचलो ना वाचलो तरी साऱ्यांनी हिंमत धरून कोयनाखोरीच्या कैचीत सापडलेला हा अफजल खान कुल फौजेसह बुडवावा या कामी कुचराई करेल. शकांदेशा मनी धरेल त्यास मळवटीच्या जगदंबेच्या भंडाऱ्याची आण. जय भवानी. महाराजांच्या या बोलांनी वारा प्यालेला प्रत्येक मावळा उद्या एकतर मारायचे किंवा मरायचे या द्वेषाने बाहेर पडला. दुसऱ्या दिवशीची सायंकाळ. ठिकाण गडांचा राजा, राजांचा गड, किल्ले राजगड. उगवतीला सुवेळा आणि मावळतीला संजीवनी माचीचे विस्तीर्ण पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला आसमानी पक्षी. या राजगडाच्या संजीवनी माचीवर उतार व्हायला धुकलेली एक वृद्ध स्त्री प्रतापगडाकडून येणाऱ्या वाटेवर डोळे लावून बसली होती. ती वृद्ध स्त्री म्हणजे साक्षात जगदंबेलाच स्त्री जातीच्या रूपात पडलेलं स्वप्न आऊसाहेब जिजाऊ. आज त्यांचा शिवबा अफजल खानाला भेटावयास जाणार होता. शिवबाच्या जीवाची काही बरे वाईट या विचाराने त्यांच्या काळजाचा ठोका चुपत होता. तेवढ्या दूर वळणाच्या वाटेवर धुरळा उडालेला त्यांना दिसला. त्यांनी निरखून बघितले
एक घोडेस्वार वाऱ्याच्या वेगाने राजगडाकडे येत होता. त्यांनी किल्लेदाराला विचारले, कोण आहे? कपाळावर हात ठेवून गोडोळे किलकिले करून किल्लेदाराने पाहिले. घोडेस्वाराच्या डोक्यावर मावळी पगडी आणि पाचडच्या हुजूर पागेचे जीन कसलेले होते. किल्लेदाराच्या वृद्ध नजरेने त्याला क्षणार्धात ओळखले. स्वराज्याच्या खबरगीर पथकाचा नाईक बहिर्जी राजगडाच्या रुखाने चौटाप दौडत होता. किल्लेदार म्हणाला, मासा बहिर्जी होतो या, काहीतरी खबर असणार. जिजाऊ पाली दरवाजात आल्या. घटकेतच बहिर्जी गड सोडून आला. पाली दरवाजात साक्षात जिजाऊंनाच उभे राहून त्याने पाय उतार होत त्रिवार मुजला केला. पण जिजाऊच्या समोर उभा राहिलेल्या बहिर्जींच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. जिजाऊ म्हणाल्या, बहिर्जी काय असेल ते निर्दोष सांग. कोणती बरी वाईट खबर पचवण्याची आमच्या मनाची तयारी आहे. रडत रडत आपल्या रांगड्या मावळी बोलीत बहिर्जी उत्तरला, मासा तोंड गोड करा. धन्यांनी चलाखीनं कान सैफे फोडला. वाघनाक्या चालवून राण्यांनी त्या खानाचा कोतळा बाहेर काढला. संभाजी कावजीनं खानाचं गर्दन तेगीच्या एका फटक्यात धडाकुन केलं. सरलष्करांची घोडी वाईच्या रोख्यात दौड घेत गेल्यात. मासाब सगळ्या फौजीनिशी खान पुरता बुडाला. आपली फत्ते झाली, आपली फत्ते झाली, आपली फत्ते झाली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.